जेव्हापासून अगं जेव्हापासून तुझी भेट झाली खराय पाटील सुगंधीच्या आवाजावर आणि रूपावर मी सुधी भागलोय. अगं बघ सुगंधे बघ किती जण भाळले तुझ्यावर. आता तुमच्यासारखी मोठाली माणसं बोलत असतील तर बरोबरच असेल की. अहो पाटील म्हणून म्हणतो बघा या नाऱ्याचं जाऊ दे तिकडं. आम्ही आपल्या मनातल्या मनातच वाढ या सुगंधी सगळं अहो कीर्तीच्या खेळ खेळलो. बाई हाऱ्याचं डोकं म्हणजे विचारायचं खोक काय खोक. बर सुगंधा अगं नमनातच किती तेल जाळणार. कर
बसलाय जयसिंगराव. उकिरड्यात लोळा या. त्या दिवशी जरा जास्तच झाली होती बघा. म्हणजे मला सोडून एकट्यालाच सांगा पट्टी केला होता का? आता पाटलाचं कुत्र म्हटल्यावर त्याचं उष्टपाष्ट मिळणारच. जयसिंगराव, अहो तुम्ही आमासनी कुत्र म्हटलं तरी आमासनी राग येणार नाही. अहो कारण कुत्र मालकाचं इमान लागतं आणि आम्ही खातोच पाटलाचं. मात्र काम मात्र तुमचं करतो. माझं काम? होय. माझं काय काम केलं? अहो जयसिंगराव, परवा सुगंध आली होती पाटलाच्या वाड्यावर आणि लई गुण गात होती बघा तुमचं गाणं. काय नाच गाणं? आणखी कोण होत तिथं? अहो तो साखरचंद शेठ, बिर्या बेरड आणि आम्ही दोघे. 15 दिवस झाले आणि सारजावणीला जाऊन 8 दिवस झाले. एवढं मोठं दुःख होऊन बी नाच गाण्याच्या मैफिली रंगतात. म्हणजे याचा अर्थ काय? अहो जयसिंग दुःख घेऊन बसलायचा. तुमच्यासारखी माणसं भेटायला आली. अरे आपण तर त्या जयसिंगला सगळंच सांगितलं आणि तो रागानं लाल होऊन ते निघून मी गेलं. मला आता जरा भ्या वाटायला लागले. अरे त्या जयशानं जर पाटलाला नाव सांगितलं अरे तर तो पाटील फोडून काढला. आपली अशी गरिबी त्याचं आपल्याला ऐकायलाच पाहिजे. आता बघ पाटील म्हणाला बैल गाबला, आपण म्हणायचं 9वा महिना. आमच्या आजीच्या काळात आमची लई श्रीमंती होती. ते म्हणती याची आजीच्या काळात म्हणा. आणि नाऱ्या पण दिलं कशी? अरे कुठून येत होता तुझ्या आजीजवळ एवढा पैसा? अरे आमच्या आजीने एक मोठा वाडा बांधला होता. अरे त्या वाड्या 10 वर्षानंतर तो वाडा तयार केला. झाला असेल बाबा, तुझ्या आजीचा वाडा झाला असेल. अरे माझ्या आजीचा वाडा एवढा मोठा झाला. अरे एवढा मोठा झाला. अरे त्या वाड्यावर बाजार भरायला लागला. अरे लांब लांबचे व्यापारी त्या वाड्यावर दुकान मांडून बसायचं. आणि त्याच्या बदल्यात माझ्या आजीला भाडं यायचं, भाडं. अरे नाऱ्या थोडक्यात सांगायचं झालं तर